महापालिकेत 2-3 वेळा बोलवला, तिथे सुद्धा आले नाही. म्हणजे कुठला पेपर सादर करत नाही, फक्त पलवाट काढतो आणि इथं लोकांना भडकवतो. पोलीस स्टेशनला आम्हाला बोलून घेतला, दोघांना आम्हाला नोटिफाय, दोघांनी येऊन तुमचे पेपर सादर करा. तर आम्हाला ते 2-3 वेळा बोलवलं, पण यांच्याकडे कुठला पेपर सादर केला नाही. अगर वो धरना आंदोलन करते तो उसके पास को पेपर चाहिए ना, त्यांनी त्याचे पेपर दाखवायला पाहिजे आणि ते महापालिकेने सादर करायला पाहिजे. महापालिकेने पेपर दाखवायला पाहिजे. आणि धरणा कशामुळे करतो, का करतो, कारण काय करतो, का आम्ही कब्जा जागा केले, का लुबाडले, कोणा फसवले, आणि आमचे पेपर काय ते आम्ही दाखवतो. त्यामुळे त्यांचे पेपर घेऊन बसावं तिथं आणि महापालिकेची दिशाभूल नाही करावं त्यांनी. कारण हे वारंवार हा त्रास देणार, ह्याला त्याला बोलणार, जबरदस्ती त्या आजूबाजूच्या बायकांना जमा करणार आणि खोटं नाटक बोलायला सांगणार. आता ज्या बायका होत्या ना, त्यांची इथं रफी कामगारची व्हिडिओ तुम्हाला समजेल ते काय बोलतात ते. मग त्या टायमाला समाजाविषयी काय घेतला नाही. हम लोग अंदर थे, हम लोग को बाहर खींचा, हमारे घर पे झाड़ था, वो लोग ने हम लोग को बाहर निकाला, फिर वो लोग ने ऊपर जाके रस्सी बांध के आधा झाड़ काटा और निकाल के फेंका, फिर बाद में दूसरा झाड़ पूरा ऐसा झुका था ना, उसके वजह से हम लोग ने नगर सेवक के पास गए. परवीन विनायक पवार दाखवता त्याचं काय दुःख मला माहिती आहे, पण काय आता. हा त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं, त्यांनी स्टेटमेंट दिलं, वाईट कोण, मग त्याला जीवाचं बरं वाईट करायला लावतो कोण? याला जबाबदार हे गायकवाड आहेत. अरविंद जी, आपको भी पता है कि झाड़ को और घर को लेकर जो पूरा एक मैटर चालू है, जो एक विषय चालू है, उस पर आपको कहीं ना कहीं नोटिस भी भेजा गया है. प्रवीण पवार ने बताया कि हमने नोटिस भी भेजा है आपको, तो उस नोटिस को लेकर और इस जगह को लेकर आपको क्या जानकारी आप देना चाहेंगे? प्रवीण पवार का दुःख है मैं समझ सकता हूँ. प्रवीण पवारचं दुःख काय ते मला माहिती आहे आणि तो माझा सहकारी होता. आणि राहिला इथं झाडाचा प्रश्न, तो झाड पडायला आला होता म्हणून आम्ही म्युन्सिपालिटीला अर्ज दिला. जर तो झाड पुढे एखादा जीव गेला असता तर जबाबदार कोण राहिला असता? मग त्या टायमाला गणेश जगतापने अरविंद चिपना आमचे नाव आले असते, बहिणी घर घेतलं नाही, यांनी तिथं हे नाही केलं. माणसं इथं राहतात नाही, इथं माणसं राहतात, यांच्या एखादे पोरं बार येतात, जीव गेला तर जबाबदार कोण? राहिला नोटीसचा प्रश्न, आम्ही बाईक मध्ये जेव्हा नोटीस आमच्या घरी तर आम्ही त्याला उत्तर देऊ. उनका कुछ स्थानिक लोग भी थे, उन्होंने कहा कि यहाँ पर जो है वो हमारा जो है पंचशील का झंडा था और उसके नीचे हम कहीं ना कहीं साजरा करते, मतलब वहां पर जयंती मनाते थे, लेकिन और उनका कहना है कि इस जगह पे हम समाज मंदिर बनाएंगे. पहिली गोष्ट ही समाजी जागाच नव्हती, आणि जर समाज जागा होती तर अडवलं कोणी होतं? त्यांना काय समाज मंदिर, समाज हे काय करायचं होतं त्यांनी करायचं होतं ना. मी बी समाजाचा माणूस आहे, मी बी त्यांच्याबरोबर आलो असतो. कारण विषय असा आहे का विजय गायकवाड, विकास गायकवाड यांना ती जागा विकत घ्यायची होती. त्यांना ती जागा विकत घ्यायची होती. ते तो जागेचा मालक आपला गणेश सकपाल, त्याला बोलून 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 4-5 वर्ष झाले त्याला काय ते पैसे देत नव्हते. खाली त्यांना ती म्हणजे अशी दिशाभूल करून त्याची ती जागा कमी पैशात घ्यायची, लुबडायची होती त्यांना. तर त्यांना घेताना आली, ती आम्ही घेतली म्हणून त्यांनी चोरासाठी झेंडा लावला. आणि त्यांनी जो बॅनर इथं लावला 2012 पासून राखीव जागा, मग तुला 2012 पासून रोखला होता कोणी? थांबवला होता कोणी? तो समाजाची दिशाभूल करतो, तो समाजाची त्यांनी फसवणूक केलेली आहे. जर त्यांनी विकत घेतली असती तर ही समाज जागा नव्हती. आम्ही घेतली म्हणून समाज जागा आली का? आम्ही घेतली म्हणून समाज जागा आली? मग त्यांनी एवढे वर्ष समाजाला का नाही सांगितलं की समाज जागा आहे म्हणून? का नाही सांगितलं त्यांनी? समाजाने त्याची वरात काढायला पाहिजे होती. त्याला कसा तो पैशाच्यावर माणसं असे नाचवतो, घर बसल्या माणसाला खेळवतो, पैसे देतो आणि माणसाला ती दिशाभूल करतो. तो बोलतो मला असं माहिती पडलंय का मी काय माझ्या मागे माणसं धावतात दिले का, खा प्यायला येतात बोलतो, पटकन येतात बोलतो. म्हणजे आज समाजाच्या माणसाला एवढा हे समजतो का? आणि समाजाने याचा विचार करायला पाहिजे. आणि समाजाला माहितीच आहे की समाजाची जागा नाही आहे म्हणून. मी जन्मापासून इथं राहतोय, मी जन्माच्या अगोदरपासून आम्ही इथं आलोय. मी जन्माच्या अगोदरपासून आम्ही इथं आलेलो आहे. त्यांनी आजपर्यंत समाजाला काय दिलं? काय समाजाचं त्यांचं योगदान आहे? दाखवून द्या ना. ना तर मी 1964 मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची वाचता मी स्वतःच्या पैशाने बनवली.
यशवंत दादा होते, यशवंत पाटील, लोखंडे मामा होते, लोखंडे मामा आमचे, आणि माझा मोठा भाऊ महेंद्र चव्हाण. मला बोलले, मी तेव्हा रूम घेतली विकत, तेव्हा ती जागा होती, बोलली तर मी वाढवत होतो. मला यशवंत दादा पाटील बोला, आम्ही बसून होतो इथे एक बाबासाहेबची एक वाचन बनवूया आपण. ते आम्ही माझ्या पैशाने बनवू. त्या टायमाला लोखंडे मामाने की मी काय देऊ, बोला काय नका देऊ, मी माझ्या पैशाने बनवतो. त्या लोखंडे मामाला 135 रुपये सिमेंटाची गोण द्या, माझ्या गोण घे सिमेंटाची गोण. 135 रुपये त्या टायमाला त्यांनी मला दिली होती. नाही ह्यांचं काय योगदान आहे समाजासाठी सांगाव ना. हा, येतात चोराचे झेंडे लावतात, पोरं त्याचे बॅनर लावतात, चोराचे काढून नेतात. अरे काय तुमचे धंदे. मी जाणार आहे, मी साहेबाकडे बसून गुन्हा दाखल करणार आहे मी. आणि इथे येऊन ते सांगतो की बाबा हे बाईक बीट दिली बाबा ती समाज. ज्या काल जे आमचे आता आमचे सहकारी महिला वगैरे जे आहेत, जे आमचे आहेत भगिनी, आमची भगिनी आहेत, मावशी वगैरे बोलत होते काल बाईटवरती, मी ऐकलं. विसरत आहे एकेकाला ही समाज जागा आहे की नाही. त्यांनीच इथे येऊन काय बोल, या जागेवरती 2023ला झाड पडलं त्या टायमाला, ते तुम्हाला मी दाखवतो की समाज त्यांना कोण बोलायला होतं आणि काय करायला होतं हे तुम्हाला दाखवतो. आणि तशी मी रिसर्च कंप्लेंट होऊन पोलिसांनी हे करणार की समाजाला भडकवण्याचं काम कोण करतो म्हणून. हे तुम्हाला मी रिसर्च दाखवतो. हे बघा, हा रफी कामगार इथं आलता. कोई नहीं आया है, कोई देखा भी नहीं. अभी आपको मतलब तकलीफ क्या हो रही, कीड़े मकोड़े कीड़े आते, बिच्छू आते, सांप आते, सब रास्ते में आते. देखने में तो कोई नहीं 2 आया. महीनों में कोई नगर सेवक, कोई समाज सेवक, कोई नहीं आया, कोई भी नहीं आया. जय दोस्तों, मैं सनम, आप देख रहे हैं मास्टर टुडे न्यूज़ का सभी का स्वागत है। उमरम में आज शंकर मंदिर अम्बेडकर नगर के लोगों ने हमारे सहयोगी पत्रकार को बुलाकर ये जानकारी दी कि आज से 2 महीना पहले वहां के एक घर पर झाड़ की टहनी गिर गई थी, जिसके चलते उन्होंने फायर ब्रिगेड को बुलाया. फायर ब्रिगेड को बुलाकर वो टहनी तो हटा दी. इधर से तो यहाँ पे उन्होंने पूरा कचरा यहाँ पे छोड़ दिया. पहला फायर ब्रिगेड ने हम लोग का अंदर से हम लोग को बाहर खींचा. हमारे घर पे झाड़ था, वो लोग ने हम लोग को बाहर निकाला. फिर वो लोग ने ऊपर जाके रस्सी बांध के आधा झाड़ काटा, वो निकाल के फेंका. फिर बाद में दूसरा झाड़ पूरा ऐसा झुका था ना, उसके वजह से हम लोग ने नगर सेवक के पास गए. क्या कौन सा नगर सेवक? अपना शानू भाई पठान, अच्छा. उसके पास गए. उसके पास तो हम लोग ने बताया कि ऐसा ऐसा हो गया. दुसरी गोष्ट, तिथं काय समज योजना आहे आता 2023ला नाही, आमचा काय संबंध आहे का तिथं? आम्ही होतो का? आम्ही का त्या जागा बघा आहे का त्या झेंड्यावर? काय नाही. आम्ही 2024ला जागा विकत घेतली सर. ती विकत घेतल्यानंतर याला ती जागा घ्यायची होती, म्हणजे आम्ही घेतल्यानंतर हे रात्री चोरासारखा झेंडा लावला. आणि तो बोलतो आम्ही तर जयंती साजरी करतो. अरे मी सांगतो मी कधी जयंती साजरी केली दाखव ना. आम्ही इथं जन्माला आलोय, मी आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष राहिलेलो आहे सार्वजनिक. मी सभेचा अध्यक्ष राहिलेलो आहे आंबेडकर जयंती सार्वजनिक. मी कार्याध्यक्ष आहे, आज मी कार्याध्यक्ष आहे सार्वजनिक जयंती कमिटीचा, मी कार्याध्यक्ष आहे. इथं बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 366 त्या जयंती कमिटीचा सुद्धा मी अध्यक्ष राहिलेलो आहे. आणि मी काय समाज जागा घेईल का? मी समाज देऊन टाकेल? मी समाज जागा घेऊ? उलटा ते समाज काय करतात त्यांच्यासाठी मी पुढाकार करेन, त्यांना मदत करेन. मी का समाज जागा घेऊ? समाजाने मला मोठे केले, मी कशासाठी समाज जागा घेऊ? मला काय गरज पडले? ह्यांना जागा बलकायची होती, त्या समाजाने यांना विचारा एवढं जर वर्ष तू जागा होती तर तू आम्हाला का सांगितलं? और उनका ये भी कहना है कि जो घर है वो आपने इसके पर एक झाड़ था वहां पर अपने घर बनाया, और ऐसा कुछ ये नहीं था कि झाड़ तोड़ने के बाद इधर घर बनाना है. आपने वो झाड़ कटवा कर आपने यहाँ पर घर बनवाया. मी काय झाड तोडलं नाही, ते झाड पडायला आलं होतं. झाड पडायला आलं होतं ना, त्याला रितसर मी अर्ज केला महापालिकेत, आणि महापालिकेचे माणसं येऊन त्या अर्ज बद्दल तोडला. मी आता मगाशी मी तुम्हाला बोललो की जर एखादा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? तेव्हा ते बोलले असते का आम्ही जबाबदार आहे म्हणून.
त्यांनी त्यांच्या घराची जे झाड होता तो तोडला, घर बनवला, यायचा रस्ता बंद केला. गायकवाड हे 2 भाऊ आहेत ना, विजय गायकवाड, विकास गायकवाड, ते मुलं, हे सर्व काटकळत त्यांचं आहे. ही आम्ही अर्ज केला, ही रिसर पावती आहे महापालिकेची, बरोबर आहे. हा आम्ही अर्ज केलेला आहे. ही झाडाची अवस्था हे बघ ना, हे पोखरीचं झाड आहे ना, इथं पोरबाला आहेत, इथं जीव घ्यायचं काय अर्ज केलेला आहे. आणि इथले झाडाचे फोटो, इथं घर होता, इथं भाडेकरू राहत होता. या आम्ही जागा विकत घेतलेली, खरेदी खत. हा इथं भाडेकरू राहत होता. हा बघा, हा इथं भाडेकरू राहत होता. हा एक मिनिट, हा इथं भाडेकरू राहत होता. शकुंतलाबाई जिवंत असताना भाडेकरू राहत होता. 2014 पर्यंत हा भाडा देत होता. हा भाडेकरू इथं राहत होता. 2014 पर्यंत इथं भाडेकरू राहत होता. हे बघा, हे त्यांचे फोटो, हे मावशीचे फोटो, आणि ते राहते त्यांचे फोटो तुम्हाला दाखवतो. हा इथं घर होता. समाजाचा काय विषय नाही इथं. खाली बिल काय माहिती का, समाजाची दिशाभूल करायची. आपल्याला जागा घेतली तर, जागा आपण जर घेतली तर आमची, नाही घेतली तर समाज. ही जागा अशी होती ओपन, काय झेंडा बिंडा काहीच नव्हता. आम्ही पुन्हा शूटिंग गाडी घ्यायच्या अगोदर घेतली तेव्हा. हा आणि हा इथं बघा, हेच बघा, आता तुम्हाला हे दाखवतो. आता हे झाड तोडायला आलते. एक मिनिट तरी पकड, हे झाड तोडायला आलते, बरोबर आहे. ही जागा ओपन दिसते आपल्याला. आम्ही घेतली त्या टायमाला. हा दुसरी गोष्ट, हे सर्व कोण होते, मग आपल्या समाज जागा होती, आपला समाज कुठे गेला होता. मी विजय गायकवाड, विकास गायकवाड हा प्रश्न विचारतो. हा गेलते कुठे तुम्ही, गेलते कुठे तुम्ही लोक. हा फाउंडेशन आहे जुना, आम्ही काय बांधणार नाही. हा जुना फाउंडेशन आहे. हा आमचा, आम्ही त्याच फाउंडेशन आहे. आता पण आहे फाउंडेशन जुना, इथे पण फाउंडेशन आहे जुना. घर होता, हे घराचा फोटो पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा ना, हे कोण करतोय. हा आणि हे आपल्या एरियातलेच पोरग आहे ना, इथं आलता तो. हा बघा, काय नाव रे, रोहित. हे एरियातले आहे ना. मग कुठे गेला. समाजाचा विषय खाली बोल, समाजाला जी दिशाभूल करायची. हा बघा, हा विजय गायकवाड स्वतः जागेवरती उभा आहे. हा अजून फोटो कुठे ना, मोठा तो. एक मिनिट, हा फोटो घे, फोटो एक मिनिट, फोटो है निकालो फोटो, सब निकालो. ही मी स्वतःच्या पैशाने वाचल्याने बनवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या स्वतः शरण बोरे होते त्या टायमाला, स्वतः ओपने झालते. हा हिरा पाटील इथे माझा मित्र. हे बघा, यांनी काय दिलं समाजाला, काही दिशाभूल करायची, आपल्याला घ्यायची. हा बघा, हा राजू दोंदे 2023 ला आलता इथं, वंचितचे माणसं घेऊन. कशाला आलता इथं, झाड पडलं त्यासाठी आलतं ना, समाजासाठी नव्हता आलता. हे बघा, हे त्यांचे बॅनर. 2012 पासून राखीव जागा. मग 2012 पासून राखीव जागा बॅनर लावणार तुम्ही, म्हणजे थांबवला कोणी, त्याला थांबवला कोणी. आणि मी पण तुझ्याबरोबर असतो ना मग. हा हे त्याचे 2 पोरं बॅनर लावतात, लावायला येतात, नंतर रात्री चोरासाठी काढून येतात. हा झेंडा चोरा. हे इथं राहतं घर, हा परिवार इथं राहत होता. हा त्यांचा अग्रीमेंट तुम्हाला दाखवला. ही जागा ओपनची फोटो बघितले ना. मग मला सांगायची की हा समाजाचा विषय आला कुठं ना. आणि जी जागा विकत घेताना माझा सहकारी म्हणजे प्रवीण पवार, त्याला सगळं माहिती आहे. तो आय विटनेस आहे याच्यामध्ये, विटनेस मध्ये नाव आहे अग्रीमेंट मध्ये. विकत घेताना काय करायचं, जागा सोडायची नाही, जागा झेंडा काय संबंध नाही आला, काय नाही आला, हे दुःख त्याचं काय आहे, त्याचं दुःख मी समजू शकतो. पण तो विटनेस आहे ना, माझ्याकडे पेपर होती, त्याची सही आहे. दाखवू का डॉक्यूमेंट? आपने कहा कि प्रवीण पवार जब आप घर ले रहे थे तो उसके साक्षीदार है। हाँ है ना, बताइए तो कुछ डॉक्यूमेंट होगा तो। प्रवीण विनायक पवार
दाखवत हा. त्याचं काय आहे, दुःख मला माहिती आहे, पण काय आता हा हा हे म्हणजे ही मी रिसर्च कम्प्लीट करणार की वारंवार हे करता आणि काय बोलतात की गणेश मारून घेतो. अरे त्यांनी आज बायकापूरचे दागिने घाण ठेवून आणि आज तो जोडीचा तो काम करायला आला, तो बोल पाटील प्रत्येक जण 2 पैसे कमवण्याशिवाय करतो. बाहेरचे लोक म्हणजे 9 8 9 12 बिल्डिंग बांधून गेले, आपण काय करू शकलो नाही. आणि जर आम्ही जर करत असाल तर ते म्हणतात गणेश जगताप हे करतो. अरे त्यांनी सांगितलंय त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं, त्यांनी स्टेटमेंट दिलं वाईट कोण, मग त्याला जीवाचं बरं वाईट करायला लावतो कोण? याला जबाबदार हे गायकवाड आहेत. अरे हे सगळं कट करायचं त्यांचं आहे. हे विजय गायकवाड विकास पोरं आहे, त्यांचा कट करायचं आहे. मग त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं, त्या बायकापोरचं बरं वाईट झालं, जबाबदार हेच राहणार ना. हे जर त्यांनी केलं नसतं ही परिस्थिती आली असती का? तो बिचारा पोरगा काय करणार तो? त्याला मजबूर कोण करतो? तुम्ही जर इथं आले नसते, तुम्हाला सर्व माहिती आहे विषय काय नाही. आणि दुसरी गोष्ट सांगण्याची गोष्ट, ह्या आंबेडकरांमध्ये खूप अभ्यासू लोक आहेत आणि खूप शिकलेले लोक आहेत. तुला तिकडून इथे येऊन एवढी स्टेटमेंट द्यायची गरज नाही. आणि तुला सर्व माहिती आहे. तू विटनेस राहतो म्हणजे सर्व तुम्हाला सांगतेच होतं ना, माझ्या जवळचा सहकारी आहे. तुझं दुःख मला माहिती आहे, माझं दुःख तुला माहिती आहे, आपण अशी सहकारी आहोत. आपने कहा कि प्रवीण पवार आपके जो है विश्वासु थे, आपके सुख दुख में रहते थे, आप उनके सुख दुख में रहते थे, तो ऐसी नौबत क्यों आ रही है आज? त्याचा दुःख काय? फक्त त्याचं दुःख इलेक्शन. दुसरं दुःख काय आहे? दुसरं दुःख काय नाही ना. मतलब इलेक्शन मतलब क्या कहना चाह रहे थे? अभी इलेक्शन में कुछ काम नहीं उसका हुआ ना. दूसरा तो क्या है उसका? दूसरा कुछ भी नहीं ना. मेरा उसका क्या है? आज भी हमारा अच्छा है, क्या है वो थोड़ा उसके बारे में आपका कोई झगड़ा है क्या, कोई लफड़ा है, कुछ भी नहीं ना. लेकिन ये जानबूझ के इसने उसको लाया होगा. मैं बोलता हूँ वो नहीं आना चाहता होगा, लेकिन जानबूझ के इसने उसको लाया होगा. विजय विकास गायकर उसको लाया होगा कि उसको बाद में इसने इसका काम नहीं किया ना, इसलिए उसको जानबूझ के लाया कि उसको भड़का रहा होगा वो. और ये महिला लोगों को जो भड़काते और जो बुलाते, क्योंकि आपके तुमच्या बाईट मध्ये मी बघितलंय काही महिला बोलतायत ना, त्यांना असे इशारे करून बोलायला लावलेत. म्हणजे गप्प राहायचं, बोला हे करा. म्हणजे तर त्या महिलांना पण आम्ही सांगतो की तुम्ही बघा इथं काय काय होतं आणि काय नाही. तुम्ही कोण बोलतो मी 20 वर्ष आहे, कोण बोलतो मला 30 वर्ष. मग तुम्ही सांगा ना का बाबा इथं जयंती आपली साजरी झाली होती म्हणून दाखवा ना. पोलीस स्टेशनला पुरावे मागितले होते, तुमच्याकडे जागेचे काय पेपर आहेत का, दाखवा ना. तुम्ही जयंती साजरी केली पेपर दाखवा. तुम्ही जयंती साजरी केली की ना, मी घेतल्यानंतरच का? आम्ही घेतल्या तुमच्या पोटात दुखणी झाली ना, गायकवाडच्या पोटात दुखणी झाली. बाकी कोणाला दुःख नाही झालंय, त्याला दुःख झालंय. त्याला कसं सगळे आजूबाजू प्रॉपर्टी पाहिजे. ज्याला प्रॉपर्टी घेऊन कोण उरा घेऊन जाणार नाही, इथंच राहणार आहे. प्रॉपर्टी कोण उरा घेऊन जाणार आहे का? पण एखाद्याचा जर घेत असताना विकत, अरे तो आम्ही एखादा खाल्लेली माणसं आहे. आम्ही तर विजय दादा बोलायचो, आम्ही विजय दादा आमच्या घरात येऊन खाऊन पिऊन गेला. मी त्याच्या घरात खाऊन पिऊन गेलेलो आहे. त्याला स्वतःला मी काही गोष्टी विचार करायला पाहिजे ना. मला बोलण्याची मजबुरी आज झाली का इथे येऊन बाईट मला मला बोलावं लागलं. आज मला बोलावं लागलं. अरे मी समाजामध्ये राहण्याचा मोठा, समाजाने मोठा केलाय मला. मी इथं राहिलो ना, मला माहिती आहे. अरे हे जी मावशी आहे ना, शकुंतला मावशी, स्त्रीची पोरं सुनील वगैरे, आम्ही त्याच्यावर इथं खेळलोय, त्या जागेत खेळलोय आम्ही. म्हणजे पैशाची तरी हाव किती आणि जागे तरी हाव किती. त्या हवेसाठी म्हणजे आपण घेताना आली म्हणून आपण काय कारस्थान रचून बाबासाहेबांचा 45 झेंडा बिंडा रचून तिथं काहीतरी लोकांना भडकवायचं, काहीतरी बोलून घ्यायचं, जबरदस्ती बोलून घ्यायचं, तरी काहीतरी आपण त्यांना कामाला लावायचं. म्हणजे उद्या काय झालं ते बघतील. तसं नाही, उद्या काय झालं तू आहेस. और जैसा उन्होंने बताया कि प्रवीण पवार ने कहा कि अगर राजेंद्र दादा ने इसका जो विषय महासभा में उठाया, क्योंकि स्थानीय लोगों ने राजेंद्र दादा को जाके बोला था कि यहाँ पर ऐसा हो रहा है, इसकी वजह से उन्होंने महासभा में इसके विषय उठाया. अच्छी बात है ना. राजेंद्र दादा नगर सेवक है, उसके पास कोई भी जा सकता है, हर तरह के लोग जाते हैं ना. और राजेंद्र दादा
जो बोल रहे कि बाबा वहां से उठाया, तो राजन दादा ने खुद देखना मांगता ना हकीकत क्या है। राजन दादा को कोई भी जाके कुछ बोलेगा तो राजन दादा उसका घर तोड़ेगा। अरे राजन दादा के बारे में कितने लोगों ने बुरा बुरा भला बुरा कुछ कहा। उस समय मैं भी उधर था, लेकिन आज तक राजन दादा के बारे में एक शब्द हमने कुछ कहा क्या? बताओ। कल भी मैं ये बाइट दिया मैंने, बोलो वो राजन दादा को हमने कुछ बोलेगा? बताओ ना, हमने कुछ उनके बारे में बात किया? किसी ने बावड़ी के ऊपर घर बनाए, किसी ने झाड़ तोड़ के घर बनाए, किसी ने बावड़ी तोड़ के बिल्डिंग बनाए। हाँ, छोटा सा मंदिर था वो बुद्ध का इधर कुछ, वो भी तोड़ के आगे घर बनाया। तो कभी कोई ऑब्जेक्शन नहीं लिया। एक बिल्डिंग एक घर के ऊपर 8-9 बाली तक खड़ा किया घर के ऊपर, कभी किसने ऑब्जेक्शन नहीं लिया ना, कभी कोई बोले नहीं। हमको बोले कि नोटिस आने वाला है, हमको नोटिस मिला माध्यम से आपसे मिला है, लेकिन जो आएगा तो हम लोग तो उसको सवाल का जवाब दे देंगे। उनके बारे में क्या, उसने खुद देखना मांगता है ना, हमारा उसका क्या है? हमने कभी उनको भला बुरा कुछ कहा? इतने सालों से, कितने सालों से हम इधर रहते हैं ना, कुछ देख बताओ। उन्होंने राजन दादा ने बताना मांगता है, बताओ कभी हमने उसको कुछ भला बुरा किया, कुछ गाली गलौज किया? बताओ ना, क्योंकि हमारा उसका कोई लेन देन ही नहीं है ना। हम लोग इधर कोई बिल्डिंग बना रहे आना कुछ बांधकाम, तो हमारा कोई लेन देन है कैसा? आज जो आना कोई बिल्डिंग बन रहा है उसका कुछ होगा, हमको मालूम नहीं। हमारा क्या है? हमने जो लिया घर विकत लिया प्रॉपर्टी सब आम्ही विकत घेतले ना, हे दाखवलं तुम्हाला। आम्ही विकत घेतले, आम्ही कोणाला फसवून लुबून घेत नाही, आणि आम्हाला नाही भेटले आम्ही दुसरं घेतलं, आम्ही त्याचं अभिनंदन करू, पण आम्ही ते खोटे धंदे करायचे करणार नाही आणि ते आम्हाला कधी आमच्या रक्तातच नाही। कुणाचं घर कसं पडतं तिथं आम्ही कसं कब्जा करायचा, कुणाचं घर कसं पडतं आम्ही कसं घ्यायचं, हे आम्हाला आई आपण शिकवलं नाही। मी कायद्यामध्ये कंप्लेंट, मी मोठ्या सिनियर साहेब जाणार आहे आणि बाबा असे चोराचे बाबासाहेबांच्या झेंड्याचा, बाबासाहेबांच्या बॅनरचा चोरून लपून लावतात, यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। मी असा प्रस्ताव मांडणार आहे, मी तसं लेखी तक्रारच करणार आहे। कारण हे वारंवार हा त्रास देणार, ह्याला त्याला बोलणार, जबरदस्ती त्या आजूबाजूच्या बायकांना जमा करणार आणि खोटानाटा बोलायला सांगणार। आता ज्या बायका होत्या ना, त्यांची इथं रफी कामगारची व्हिडिओ तुम्हाला समजेल ते काय बोलतात ते। मग त्या टायमाला समाजाचा विषय काय घेतला नाही? कोणी तुम्हाला अडवता, कोणी तुम्हाला थांबवलं होता? हा, कोणी थांबवलं? अरे मी पण तुमच्याबरोबर असतो, मी सुद्धा असतो। समाजाने मला मोठे केले, अरे मी तुमच्याबरोबर असतो ना, माझा का दुश्मन होता? पण आपला माणूस एखादा काम करतं म्हणून काहीतरी तुम्ही आला, तुमच्या पोटदुखी झाली आणि तुम्ही काहीतरी उलटे सुलटे धंदे करता। घरात बसून तू दुसऱ्यांना पाठव, स्वतः तुम्ही घरात बसता? दुसरा तुम्ही पुढे करता, स्वतः घरात बसता का? जामनगर का पैशाची वरती? पैसे तुमच्याकडे आहे म्हणून पैशाची लोकांना नाचवता? पोलीस स्टेशनला आम्हाला बोलून घेतला, दोघांना आम्हाला नोटीस, दोघांनी येऊन तुमचे पेपर सादर करा। तर आम्हाला ते 2-3 वेळा बोलवलं, पण यांच्याकडे कुठला पेपर सादर केला नाही। सिनियर साहेब स्वतः बोलले, अरे एखाद्याच्या घरावर कशाला जातो? एक चांगला भव्य दिवस बाबासाहेबांचा रेती मंदिरा मस्त हे करा पाहिजे, तर काय असं देणगी पण मी द्यायला तयार आहे, पण एखाद्या घरावर जाऊ नये इथपर्यंत सिनियर साहेब त्या टाइमला त्यांना बोलले। महापालिकेत 2-3 वेळा बोलवला, तिथे सुद्धा आले नाही। म्हणजे कुठला पेपर सादर करत नाही, फक्त पलवाट काढतो आणि इथं लोकांना भडकवतो। अरविंद जी, आपको पता होगा कि प्रवीण पवार ने कहा है कि 29 तारीख तक अगर ये घर नहीं तोड़ा जाता है तो कहीं ना कहीं वो महानगर पालिका में सभागृह के सामने वो बाबा साहब अम्बेडकर के अपना फोटो के साथ वो धरना आंदोलन करेंगे। अच्छी बात है ना, अगर वो धरना आंदोलन दे तो उसके पास उसको पेपर चाहिए ना, त्यांनी त्याचे पेपर दाखवायला पाहिजे आणि ते महापालिकेने सादर करायला पाहिजे, महापालिकेने पेपर दाखवायला पाहिजे। आणि धरणा कशामुळे करतो, का करतो, कारण काय करतो, का आम्ही कब्जा जागा केले, का डुबाडले, कोणा फसवले, आणि आमचे पेपर काय ते आम्ही दाखवतो। आणि दुसरी गोष्ट, जिथं समाज मंदिर बांधायचं जिथं निधी आहे तिथं कोण बोलतच नाही, जिथं निधी वगैरे आले तिथं कोण बोलतच नाही, आणि जिथं नाही समाज जागा नाही तिथं कोणी पण येऊन काही पण बोलतो। त्यांनी महापालिकेने त्याचा आमच्याकडे पेपर आम्ही सादर करू, त्याच्याकडे काय पेपर नाही, पेपर घेऊन बसावं त्यांनी, धरणा आंदोलन पेपर घेऊन बसावं। आणि जे तो फोटो काय दाखवतो ना, ते फोटो सर्व आम्ही त्याला दिलेले आहेत, ते फोटो सर्व आम्ही त्याला दिलेले आहेत, ते फोटो आम्ही दिले, का तो आमचा सहकारी होता, आमचा सहकारी आहे तो, माझा विटनेस। आमच्या जागा घेण्यापासून सर्व गोष्टी तोच होता, कुठे अर्ज केले, काय केले, महापालिके, एसीपी, डीसीपी, महापालिका वगैरे सर्व तोच समिती होता आमच्या बरोबर। आवाड साहेबांपर्यंत जाणं वगैरे बोलणं काय करणं सर्व तोच होता समिती।
त्यामुळे त्यांचे पेपर घेऊन बसावं तिथं आणि महापालिकेची दिशाभूल नाही करावं त्यांनी. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय मी. हा व्हिडिओ दाखवतोय. इथून ह्या व्हिडिओमध्ये असं बोलणं की या जागेत नाही तर बाथरूमचा पाईप गेलेला आहे. तर ह्या जागेत बाथरूमचा पाईप गेला तर समाज जागा आली कुठनं? राहायला कचऱ्यापासून लोकांना त्रास होतात. कचरा साफ करून देऊ आम्ही.